कारबाव टीमची ओपनिंग प्लेयर जोडी पहा मिळतो आपल्याला. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती धमाका षटकार. प्रणव पाटीलच्या बॅट मधून आला उत्तुंग षटकार. षटकार आलाय. तुषारला पाहतोय पहिलं पॉवर प्लेचं षटक. यावेळेस क्रॉस द लाईन कॅच होतं. डॉट बॉल फेकला जातोय. दोन्ही टीमचा विचार केला तर भिवंडी विभागाचा संघ आहे, दुसरा बदलापूर मधील एक मोठ्या मोठ्या संघांना सुखद धक्का देणारा हा खरवई टीम आपल्याला पहा मिळतोय. शॉटपुल करण्याचा प्रयत्न फटका फसला होता हवेमध्ये आणि तोपर्यंत दुसरे धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा स्कोरबोर्ड वरती पहा मिळतोय. एकूण टोटल 8 ही धावसंख्या झाली आहे. 3 चेंडूवरती 8 धावा पहा मिळतात आपल्याला. इथून जो सामना जिंकेल तो मात्र गावदेवी बसा टीमची केले. तर वसंत संघाने 2 सामने जिंकल्यात. सुरुवातीला आरजीआर सिलगाव टीमला परास्त केलं, त्याच्यानंतर आरसीसी पेठ टीमला परास्त केलंय. क्रॉस द लाईनने पुन्हा एकदा डीप मिड विकेट क्लिअर करत असताना चेंडू जातोय आता सीमारेषा पलीकडे चौकार. बारा धावा स्कोरबोर्ड वरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. मात्र गोलंदाजाचा रिदम चुकत असताना तुषारला पाहतोय एकमेव पॉवर प्लेचं षटक. चांगली बॅटिंग पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा स्टार वे टीमला परास्त केला टीमने, त्यामुळे आता त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला पहा मिळतो आपल्याला. इथून पुन्हा एकदा बिग शॉट घ्यायचा होता, मात्र एकेरी स्वरूपाची धाव मिळते. लास्ट टू गो शेवटचा बॉल आता पहा मिळेल आपल्याला. फुल टॉस बॉल आणि यावेळेस बॅटचा पेस बोललाय नो बॉल आणि हा षटकार.
स्ट्राईकला फलंदाज पंकजला पाहतोय आपण. अक्षय स्ट्राईक वरती. फ्रेट या वेळेला पाहतोय. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. गोईच्या वेगाने जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिल्याच ओव्हर मध्ये दमदार सुरुवात करत असताना ठोकल्या अंकुर सिंग दुसरं षटक. अंकुर सिंगला पाहतोय दुसरं षटक. प्रणवला पाहतोय स्ट्राईक वरती. आता मगाशी अक्षयने मात्र 2 चेंडूवरती 10 धावा एकवटल्यात. प्रणवने मात्र 5 चेंडूवरती 13 धावा आपल्याला पाहा मिळाल्यात. पहिलाच बॉल क्रॉस लाईन. क्षेत्ररक्षक आहेत अगदी जाळ लावून होते क्षेत्ररक्षक आणि ते झेल टिपला जातोय स्वीकारला जातोय आणि पहिल्या विकेटचं पतन कारबाव टीमला लागलेला पहिला धक्का. क्रॉस लाईनने पटका तर चांगला आहे आणि धावा सुद्धा मिळतील. ते 6 धावा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उडवला गेला षटकार परागच्या पॅड मधून. पुन्हा एकदा लेटकट खेळला जातोय. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जाईल आता सीमा रेषेच्या अगदी जवळ. तोपर्यंत तिसरी धाव मिळते. 3 धावा पूर्ण करत असताना चांगला रनिंग पाहा मिळतो आपल्याला इथून. लीडिंग आहे. चेंडू पाठीमागे निघून जातोय. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण पाहा मिळालं आपल्याला पाठीमागे. ते मी म्हणेन एकेरी स्वरूपाची धाव मिळते. शॉर्ट पुल केलं जातोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत मात्र थांबणार नाही आहे चेंडू. आणखीन एक चांगला फडगा पहा मिळतोय. 4 रन्स.
परागला पाहतोय तिसऱ्या क्रमांकात ती येऊन चांगली बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ आबेत आहे मात्र क्षेत्ररक्षक अडवलाय चेंडूला लास्ट मोमेंटला. 2 धावा एकवटल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, फलंदाज बाद होईल. अति घाई संकटात नाही ते 3 धावा घेण्याचा प्रयत्न केला, थ्रो मात्र ॲक्युरेट आलाय आणि बॅट्समन बाद होतोय. सलामीचा बॅट्समन अक्षय मात्र अद्याप मैदानावरती खेळता पहा मिळतोय. 2 ओव्हरमध्ये 40 धावा बनवल्या गेल्यात. तिसरे षटक आता आतिश स्ट्राईक वरती अक्षय पाटीलला पाहतोय, ज्याने 2 चेंडूवरती 7 धावांचं योगदान दिलंय. यावेळेस बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट अँड पॅड मधून जातोय सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता, फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळला जातोय. गॅप खूप मोठा आहे, वेगाने चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार, 4 रन्स. अक्षय पाटील स्ट्राईक वरती. अद्यापर्यंत एक चौकार एक षटकार त्याच्या बॅट मधून पहा मिळाला. एक एकेरी धाव. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र एस्ट्यांच्या वरून गेलाय आणि ते डॉट बॉलची सांगता. आता मात्र लाईन पासून थोडेसे बरकटलेत. बाईट बॉल, एकेरी स्वरूपाची धाव मिळेल. टीमची टोटल झाली ती 45 धावा स्कोरबोर्ड वरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना खरवई विपक्ष खारबाव टीम मध्ये चाललेला संघर्ष. पुन्हा एकदा वाईट, गोलंदाज दिशेपासून भरकटलाय. वारंवार चेंडू लेग स्टंपला फेकले जातात आणि ज्यामुळे हवा आहे आणि हवेच्यामुळे चेंडू फेकल्यानंतर आणखीन लेग स्टंप सोडून चेंडू जात असतोय, त्यामुळे ते 2 चेंडू खराब. पुन्हा एकदा वन्स अगेन लागोपाठ 3 चेंडू खराब फेकल्यात गोलंदाज आतिश. सुरुवातीचे 3 चेंडू चांगले फेकले होते, मात्र आता दिशेपासून भरकटतोय गोलंदाज. जी दिशा आहे ना तिच्यावरती कंट्रोल करावं लागेल गोलंदाजाला. यावेळेस फटका तर चांगला आहे, खूपच उंचावरती फटका आणि 6 धावा मिळते.
पुन्हा एकदा चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत मात्र झेल टिपला जातोय, लॉंग ऑन ला होते आणि ते धक्का क्रमांक तिसरा ही जोडी पहा मिळते, 3 चेंडू खराब फेकल्यानंतर इथे विकेट मिळाली आहे आणि पुन्हा एकदा विकेट मिळेल की नाहीये, इथे पुन्हा एक षटकार पहा मिळतोय. मोनिशा बाट मधून आल्या स्टोकलाय तो षटकार आणि 3 षटकामध्ये 59 डाबा. तीन ओव्हरचा खेळ संपला. इथून खारबाग टीमने बनवल्या त्या 59 डावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि आता शेवटचा अंतिम षटक पहा मिळतोय. गोलंदाज दिनू पहिलाच बॉल फुलटॉस अगदी आणि नो बॉल आणि या साधावा फ्रेट. क्रॉस बॅटने खेळात पुन्हा एकदा चेंडू जाईल आता लॉंग लेगच्या वरून. आणखीन एक षटकार पहा मिळतोय सूरज पाटीलच्या बॅटमधून. बॉलच नाही आले नवीन चला आता. दे रे दे नवीन देऊ. एका चेंडूवरती 13 धावा पहा मिळाल्या, कारण पहिलाच बॉल होता फ्रीडचा बॉल. त्याच्यानंतर सूरजने पुन्हा एकदा षटकार डोगलाय. यावेळेस पुन्हा एकदा बिग शॉट खेळायचं होतं.
तो चेंडू मिस झालाय, त्यामुळे डॉट बॉलची सांगता. पहा मिळतं अद्याप 72 धावा स्कोर बोर्ड वरती. च्या दिवसात आरसीसी पेट टीमने 74 धावा बनवल्या त्या 5 ओव्हर मध्ये. एकेरी स्वरूपाची धाव इथून मात्र पहा मिळते. आता 2 चेंडूवरती एकेरी धाव आली. मगाशी 2 षटकार पाहिले आपण या शेवटच्या ओव्हर मध्ये. फलंदाजी करत असताना दिनेश पुन्हा एकदा डीपेक्षा कव्हरच्या दिशेला चौकार. 4 रन्स. एज लागतोय आणि आता बॅट्समन बाद होईल. मुनिशला मात्र माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद झालाय. 2 चेंडू 10 धाबांचं योगदान दिलं. महेंद्र पाटील यांना पाहतोय. कारबाबचे सरपंच आहेत आणि यावेळेस शेवटचा चेंडू फेस करतील. आता एकूण स्कोरबोर्ड वरती धावसंख्या झाली आहे ती 77. 77 धाबा लावल्या गेल्या. शेवटचा बॉल. दिनेश यावेळेस चांगला फटका. गॅप मध्ये टाकायचं होतं. 2 क्षेत्ररक्षक आल्यात मात्र चेंडूला थांबवला आणि तोपर्यंत 2 धाबा ते मिळते. आणि इथून मात्र 4 षटकांचा पहिलं सत्र संपला. आणि पहिल्या सत्रामध्ये पाहतोय आपण 79 धाबा कुठल्यात आणि 80 धाब्याचं लक्ष्य प्रत्येक षटकामध्ये 20 ची सरासरी कायम ठेवायची ती खरवई टीमला.
हॅलो, तर धन्यवाद जगदीश दादा पाटील. कदाचित आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती या सर्वोच्च धावसंख्या नोंदवली गेल्या. 80 धावांचं टार्गेट आहे आणि 80 धावा इथून बनवावा लागतील खरबाई टीमला. कदाचित नाणेफेकी जिंकून तुषारने कदाचित निर्णय चुकीचा तर घेतला नाही ना. सुरुवातीला फलंदाजी केली असती तर कदाचित चांगलं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु गोलंदाजांमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या पूर्वार्ध ज्यामध्ये अतिशय धुव्वाधार फलंदाजी पहिल्या षटकामध्ये तुषारने 24 धाबा खर्च केल्या. त्यानंतर 16 धाबा खर्च केल्या अंकुरने. त्यानंतर अतिशने 19 धाबा आणि दिनेश वाघने 20 धाबा. म्हणजे एकही गोलंदाजाला कदाचित या मॅच मध्ये कमी धाबांचा षटक फेकता आला नाहीये. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण आणि आक्रमण जाऊया मॅचच्या दिशेने. काही हरकत नाहीये, परंतु क्षमता आहे खरबाई टीम मध्ये ज्याने SS क्रिशा बदलापूर सारख्या संघाला देखील धूळ चारली आहे. तो संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गावदेवी खरबाई सलामीची जोडी, एका बाजूला गौरव म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला समीर भगत. गोलंदाज तयार. पहिले षटक ऋषभ, 24 बॉल आणि 80 धावांचं समीकरण. स्ट्राइक एंडला गौरव. पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळेल. चला जास्त वेळ घेऊ नका, कारण अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचं. अशा दिवसातील आपण उपांत्य फेरीची लढत आपण पाहणार आहोत. एका बाजूला गावदेवी वसार संघ. पहिलाच बॉल आपण पाहतोय थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉट थर्डमॅनला चेंडू गॅदर केला जातो. 80 धावांचं टार्गेट असताना पहिल्याच बॉलवरती गौरव म्हात्रेच्या बॅट मधून एक धाव येते. स्वतःचं अकाउंट या ठिकाणी ओपनिंग केलं गेलंय. चांगली स्पर्धा या विभागातून आपण पाहतोय. स्वर्गीय मसूद कोहारी स्मृती चषक 2022 पर्व पहिलं बदलापूरकरांच्या स्वप्नातून आणि संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. तब्बल लाख मोलाची स्पर्धा. यामध्ये चांगला फटका आपण पाहतोय आणि इनफिल्ड चाळोक्यावरून क्लिअर करत असताना चेंडू सरळ चाललाय. लॉंग ऑफला वेट करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे रन्स मिळतात 4. समीर भगतने ठोकलाय पहिला चौकार. नाही, रडायचं नाही, थकायचं नाही. आता फक्त आणि फक्त या मॅच मध्ये लढायचं. ज्यावेळेस लाईन चांगली अप्रतिम बॉल. ऋषभ देखील कमबॅक करत असताना पाहायला मिळतात. अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू भन्नाट वेगाने यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. मोनिशला तुम्ही पाहू शकाल, जो या मैदानाचा केंद्रबिंदू आणि डॉट बॉल येत असताना 21 बॉल 75 धावांची गरज. शेवटचा अंतिम सामना. एका बाजूला सुरुवातीला एक तापलेला संघ गावदेवी वसार. कुठेतरी बराच वेळ आराम झालाय आणि थोडस थंड पडला असावा, परंतु सूरज दुधकर, रवी वायले यांना देखील कमी देखील चालणार नाहीये. कारण अत्यंत महत्वाची खेळाडू आहेत आणि मोठ्या मोठ्या संघांना परास्त करण्यामध्ये त्यांच्याकडे भरपूर क्षमता, भरपूर गुणवत्ता त्यांच्याकडे. आणि तो संघ तुम्हाला इनॅक्शन मध्ये तिसऱ्या फेरीमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहे ऋषभ. आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आहे. अद्यापपर्यंत चांगल्या पद्धतीचं षटक त्याने हाताळलंय आणि पंच यावेळेस सांगत असताना की गोलंदाज ऋषभ राऊंड विकेटने गोलंदाजी करतील. कोलबेटाचा बॉल गौरव म्हात्रेसाठी आपण पाहतोय. खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक येतात त्याच्या भागाच्या बाहेर. चेंडू सरळ चाललाय. वाढीश लॉंगांना वेट करून अजून एक दर्जेदार चौकार. फलंदाजी आणि फटकेबाजी करावीच लागेल तरच 80 धावा इथून बनवल्या जातील. या उत्तरार्धामध्ये 24 बॉल 80 धावांचं टार्गेट असताना संघ जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. गोलंदाज ऋषभ तयार.
यावेळी चांगला फटका आपण पाहतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जागा बनवली आहे आणि यावेळेस चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेस चेंडू सीमा रेषा पार. रन्स मिळतात 4. हा चौकार. मात्र हे चांगलं माहिती आहे आणि फलंदाजी करत असताना आपण पाहिलं ना तर चौकाराला फटका अत्यंत चांगला सजवला. म्हटलं जातं ना की प्रयत्न इतके करा की अर्ध्यामध्ये सोडू नका, कारण शेवटी आपण जर पाहिलं तर चावीच्या जुडक्यातील कदाचित शेवटची चावी तीच असते. कदाचित तुम्हाला यशाकडे नेण्यासाठी सुकर ठरेल आणि त्या चावीच्या जुडक्यातील शेवटची चावी कदाचित एखादं षटक अत्यंत महागडं आलं तर मात्र पुन्हा एकदा खरबई संघ या मॅचमध्ये कमबॅक करेल. 14 धावा दाफलकामध्ये दुहेरी अंकामध्ये अद्यापपर्यंत समेशची बाजू म्हटले तर एकही गडी त्याने कमावला नाही. सलामीची जोडी चांगली पार्टनरशिप बिल्टअप करावी लागेल फलंदाज समीर भगतला आणि गौरव म्हात्रेला. ऑफिशियल अपडेटर आणि ऑफिशियल गुणसंख्या आमच्या अभिषेक कामत आणि त्यानंतर आमचे अल्तमश याचं देखील भरपूर चांगलं योगदान राहिलंय. अलॉंग द कार्पेट आपण पाहतो चेंडू ऑन साईडला येतोय. एकच धाव तिथे मिळतंय. आयोजन आणि नियोजन कमिटीला देखील आपण धन्यवाद देऊ. भरपूर चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पंचांचा आपण विशेष आभार व्यक्त करू ज्याने मात्र अतिशय चांगली कामगिरी या मैदानामध्ये केली आहे. त्रिशार गिरमरकर सर, हेमंत शेट्टी आणि मिस्टर हॅरी दत्ता कडव आपण डीकेला पाहिलं पहिल्या मॅच मध्ये. यावेळेस साईडला पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे. 80 धावांचा टार्गेट असताना सिंगल डबलने आता कदाचित हा सामना दूर जाईल, कारण 16 चेंडू आणि 64 धावांची गरज आहे. म्हणजे आपण जर विचार केला ना तर प्रत्येक बॉल वरती चौकाराची गरज आहे. 16 चेंडू आणि 64 धावा. स्ट्रायकिंगला समीर. यावेळेस फलंदाज होईल बाद. यष्ट उद्ध्वस्त केल्यात आणि यावेळेस आपण पाहतोय समीरला परतावं लागतंय. फर्स्ट विकेट डाऊन. बिग विकेट बिग लॉस. गाव समीर बॅक टू द डगआउट. विशेष कौतुक करेन आजचा या 8 संघांमध्ये आपण पाहिला तर एक भलं मोठं धाडस त्यांनी केलंय, कारण त्यांना माहिती आहे कदाचित जर आपण पाहिलं ना तर लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावळता नाही. म्हणून तो काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्याने देखील केलाय आणि काहीतरी सर्वोच्च करण्याचं काम प्रत्येक संघ करत असतात, खेळाडू करत असतात आणि त्यातला त्यात गावदेवी खरवई संघ आज तुम्हाला या चांगल्या चांगल्या संघांसमोर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंघ फलकामध्ये 16 धावा, 15 बॉल आणि 64 धावांची गरज. चला थोडासा सामना स्पीडअप करा, कारण 4 षटकांसाठी हेमंत शेट्टी सर आणि त्रिशार गिरमरकर सर यांना विनंती करण, कारण 4 षटकासाठी केवळ 20 मिनिटं असतात आणि 20 मिनिटांमध्ये पहिलं सत्र कंप्लीट जसं झालं तसं हे देखील सत्र कंप्लीट झालं पाहिजे. यावेळेस लाईन आपल्याला पाहावी लागेल. पंच या ठिकाणी वनभाऊस नक्कीच इशारा देत असताना, कारण हाईट फॅक्टर जास्त होता, चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स आला हे सांगत असताना आपण पाहतोय कदाचित गोलंदाजाला ही पूर्व सूचना देण्यात येते. गोलंदाजी करत असताना अक्षयला जर कदाचित या येणाऱ्या बॉल वरती जर असा चेंडू आढळला तर कदाचित या मॅच मध्ये तुम्हाला तो स्वेर घोषित केला जाईल असे पंच सांगतात. यावेळेस आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक येतात परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. रन्स मिळतात यावेळेस 4, कारण आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू सीमा पार. रन्स मिळतील 4. हा चौकार.
संघ फलकामध्ये 20. टेनक्रिक या ऑफिशियल टीमचं देखील मी विशेष कौतुक करेन. ऑफिशियल अपडेटर राहुल म्हात्रे, ऑफिशियल कॅमेरामॅन रोहित मुंडे, रोहित बोराडे, त्यानंतर बाबू रॉय आणि भोला हे कॅमेरामॅन तुम्ही पाहू शकाल. आणि ऑफिशियल स्कोरर जे अभिषेक कामत त्यांचं देखील अत्यंत चांगलं काम आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलंय. या सर्वांचं मनापासून स्वागत आणि आभार. असेच सातत्याने 4 दिवस तुम्हाला हे सर्व गोष्टी पाहायला मिळतील. दाबसंघ फलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकाच्या अंती फक्त आणि फक्त केवळ 20 धावा, येणारे 12 चेंडू, 60 धावांची गरज. मी पाठ लागतात 12 चेंडू आणि 60 धावांची गरज. पाहायचे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्जद, तिसरं षटक नितेश. पहिल्याच बॉलवर आपण पाहतो गौरव मात्रेसाठी आउटसाइड दिले, एक्स्ट्रा चेंडू खराब आहे. पंचांनी दर्शवला वाईड बॉल, एक्स्ट्राच्या रूपाने रन्स मिळते. एखादा चमत्कार कदाचित या मॅच मध्ये फटकेबाजी केली ना तर खरबाई संघाला वाचवू शकेल. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय कोणती धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देखील देऊ शकत नाही. यावेळेस इथे विकेट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू नो मॅच लाड मध्ये ट्रॅव्हल होत आहे. दुसरी धाव इथे कंप्लीट केली जात नाही कारण कदाचित मी तर म्हणेन हळूवार पद्धतीने अगदी कासवाच्या गतीने संत वाहते इंद्रायणी या पद्धतीने मात्र धावसंख्या पुढे सरकते कारण मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे. सन्माननीय फराजभाई गोरे यांना विनंती करून आपण व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत आणि आपलं स्वागत केलंय फलंदाज दिनेश वाघणे. या नावाने हा खेळाडू ओळखला जातोय. आगावगा फटका आपण सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहतोय परंतु आता या सीझन मध्ये कदाचित त्याने हेअरस्टाईल देखील बदलली असेल परंतु गेली 2 ते 3 सीझन आम्ही पाहिलंय एक वेगळी स्टाईल, वेगळी भूमिका त्याची राहिली आहे. पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा चेंडू सरळ चालला, यावेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि चेंडू सीमा पार, रन्स मिळत आहेत 4. हा चौकार. गौरव म्हात्रे आणि त्याच्या समवेत समीर भगत तर सुरुवातीला नक्कीच कमी धावसंख्येचं टार्गेट आपण यावेळेस ठेवू शकलो असतो कारण गोलंदाजांवरती जो मार पडला थोडस आत्मविश्वास कुठेतरी खालावलेला आपल्याला पाहायला मिळाला खेळाडूंचा. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी पूर्णपणे स्वतःला झोकून देत असताना फटका खेळायचा होता दिनेशला. धावसंख्या फलकावरती अद्यापपर्यंत आपण पाहिली तर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 33 धावा आणि विजयासाठी आपण जर पाहिलं तर येणारे 7-8 बॉल आणि यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो कबरच्या दिशेने. पुन्हा एकदा गौरव म्हात्रेचा विचार केला तर आक्रमक पवित्र अजूनही गौरव म्हात्रेने घेतला नाहीये. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले परंतु प्रत्येक बॉल वरती त्याला आणि त्याच्या पाठीराख्यांना अपेक्षित की गौरव म्हात्रेने मोठे फटके लगावावे या मॅच मध्ये लगावले पाहिजे परंतु यावेळेस दिनेश थांबत नाहीये. दिनेशने एका बाजूने यावेळेस एखादी किल्ला लढवत असताना आपण पाहतोय चेंडू सीमा पार, हा येतो षटकार.
षटक कंप्लीट झालं आणि यावेळेस आपण पाहिलं तर या ठिकाणी आमच्या पेज वरती तुम्ही पाहू शकाल 7 चेंडू 41 धावांचं आव्हान दाखवलं, परंतु 6 चेंडू आणि 40 धावांची गरज. शिल्लक राहिल्या, एखादा चमत्कारच वाचू शकेल. प्रणय पाटील अंतिम षटकामध्ये स्वतः संगणक वंडर बॉय ऑफ खारबाव टीम आपण पाहतो प्रणय पाटील आणि एक साब या ठिकाणी येत असताना आता कदाचित पूर्णपणे बागफोटवरती चाललाय हा संघ. गावदेवी खरवय औपचारिकता फक्त शिल्लक राहिली आहे ती कंप्लीट करायची आहे. 5 चेंडू मध्ये 39 धावांची गरज आहे. या सन्मान आपण पाहतो सन्माननीय मजाच बांगी साहेबांचं या ठिकाणी आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय या ठिकाणी गावदेवी वसार टीम सज्ज आहे. कदाचित आपण पाहिलं तर या मॅच समीकरण पाहता क्षणी असं वाटतंय की गावदेवी वसार आणि खारबाव या दोन टीम मध्ये उपांत्य फेरीची लढत तुम्हाला पाहायला मिळेल, कारण 4 चेंडू मध्ये 37 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला होता, चेंडू झाला सीमारेषा पहार. यावेळेस कदाचित एका बाजून दिनेशने चांगली फलंदाजी केली, अद्यापपर्यंत 10 चेंडू मध्ये खोलबटापाचा बॉल आपण पाहिला तर 1 धाव येते, तर कदाचित हा सामना गमवावा लागेल. सुरुवातीला गोलंदाजी चांगली झाली नाही, प्रत्येक गोलंदाजावरती भरपूर मार पडला आणि धोबी प्रचार फलंदाजी केली खारबाव टीमने, परंतु गावदेवी वसार संघ बराच उशिरानंतर तुम्हाला पाहायला मिळेल तिसऱ्या फेरीमध्ये इनॅक्शन मध्ये. आणि यावेळेस लाईन बीस करत असताना चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सन्माननीय काश्मीरी आयबा साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. सामन्या ठिकाणी शेवट देखील घोड केलाय फलंदाज गौरव म्हात्रेने, परंतु सामना गमवावा लागलाय अवघ्या 22 धावेने तो गावदेवी खरवे टीमला, आणि 22 धावांनी सामना जिंकलाय खारबाव टीमने. खारबाव संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. 21 धावांनी तो सामना जिंकला खारबाव टीमने. आपण पाहिलं तर भरपूर चांगला खेळ राहिला, ज्यामध्ये अक्षय पाटीलने 17 धावा बनवल्या पूर्वार्धामध्ये, परागने 15 धावांचं योगदान दिलं, सूरजने 13 धावांचं आणि प्रणय पाटीलने 13 धावांचं, एकूण